ब्रेकनंतर तुमचं स्वागत। आपण चर्चा करतोय सचिन बद्दल, सचिनने काल केलेल्या सेंचुरी बद्दल। मी थेट जाणार आहे निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांच्याकडे। वेंगसरकर, मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आमचा आयबीएन लोकमत चॅनल सुरू झालं तेव्हा सचिनने मला मुलाखत दिली होती आणि त्याच्यामध्ये तो असं म्हणाला होता की 2011 सालचा वर्ल्ड कप खेळण्याची त्याची इच्छा आहे। आता जर त्याचा फॉर्म बघितला तर 2 वर्षांनी होणारा वर्ल्ड कप सचिन खेळेल असं तुम्हाला वाटतं का? सचिन एवढा महान खेळाडू आहे तर ते मनात ठरवलं तर तो नक्कीच खेळू शकेल, परंतु कितपत खेळू शकेल वगैरे ते त्याच्यावरती अवलंबून आहे। पण त्याने समजा जर मनात घेतलं तर तो खूप खेळू शकेल। तो खेळू शकेल असं तुम्हाला वाटतंय, पण सचिनचा आणखी एक पैलू तुम्हाला नजरेसमोर मला आणायचा आहे। काल भारत जिंकला, सचिनने आठवण काढली मुंबईतल्या नागरिकांची, मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांची। ही सामाजिक बांधिलकी सचिनला वेगळा बनवते का? जरूर सामाजिक जाणीव तर प्रत्येकाला असते, पण त्याला पण आहे। आणि तो हे काल बोलला की मी इकडे दहशतवाद्यामध्ये जे गेले तर त्यांना मी देतो म्हणून। ते खरं चांगलं उदाहरण त्याने केलेलं आहे पुढे। आणि सचिनबद्दल मी एवढंच म्हणू शकतो की तो अनेक वर्ष खेळू शकेल आणि अनेक वर्ष ते अजून खेळावं, कारण तो अजून खूप फिट आहे। आणि त्याला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा। अच्छा, शुभेच्छा दिल्यात वेंगसरकरांनी। मला सांगा कराडे, 2011चा वर्ल्ड कप, सचिनचं एकच स्वप्न बाकी आहे असं तो नेहमीच सांगतो की मला वर्ल्ड कप जिंकून द्यायचंय भारताला। 2011 साली तो खेळेल का आणि जिंकून देईल का? मला वाटतं याचं उत्तर देण्यासाठी मी शोले मधल्या गब्बर सिंगच्या डायलॉगचा आधार घेईन। तो गब्बर सिंग म्हणतो, रामगढ़ वासियों, आपको गब्बर के ताप से कौन बचा सकता है, एक ही आदमी बचा सकता है, वो खुद गब्बर। तर मला वाटतं हे उत्तर जे आहे की या सर्व जगभरातल्या गोलंदाजांचा ताप कधी संपणार हे फक्त तेंडुलकर ठरवू शकतो। आणि मला वाटतं 2011 जर त्यांनी योग्य प्रमाणे पद्धतीने त्याची कारकीर्द जर प्लॅन केली, जे सामने तितके महत्त्वाचे नाहीत ते जर त्यांनी अवॉइड केले, जे दौरे करणं आवश्यक नाही, ज्या दौऱ्यांवर सेकंड लाईन ऑफ स्वतःची काळजी घेतली जाऊ शकते आणि त्याप्रमाणे जर त्यांनी जर विश्रांती घेतली तर मला वाटतं 2011 फार लांब नाही। आणि पुन्हा त्यावेळी तुम्ही टीकाकारांना काय सांगाल? टीकाकारांना सांगायचं तर मी एकच सांगेन की म्हणजे हाच मुद्दा होता सुरुवातीपासूनचा। मला वाटतं त्याचं एकच छोटंसं उदाहरण देईन मी की हे जे टेलिव्हिजन जे आज आलेलं आहे आणि एका दृष्टीने म्हणजे खेळाला त्याचा फायदा होतोय, कारण त्याच्या टेक्नॉलॉजीमुळे योग्य निर्णय मिळत आहेत आणि चांगले निर्णय मिळत आहेत, कमी बायस्ड निर्णय मिळत आहेत। ही जरी चांगली गोष्ट असली तरी खेळाचा फायदा होत असताना खेळाडूंचं थोडंसं नुकसान होतंय अशा दृष्टीने की मी जेव्हा टीव्हीवर मॅच बघत असतो तेव्हा मी सोफ्यावर झोपलेला असतो, डोक्याला लोड घेतलेला असतो आणि अगं जरा पंखा थोडासा फास्ट कर असं म्हणत चहा पिता पिता मी ते स्लो मोशन बघतो, सुपर स्लो मोशन बघतो। हे 6 कॅमेऱ्यांनी 8 कॅमेऱ्यानंतर बघितल्यानंतर मला वाटतं हे फार सोपं आहे, क्रिकेट खेळणं फार सोपं आहे असं जेव्हा मला वाटायला लागतं तेव्हाच ही टीका सुरू होते। आणि मग पायावर पाय टाकून बोलण्याच्या, शिळप्याच्या गप्पा मारायच्या की बाबा त्याचं काय। सचिन बद्दल बोलणं सोपं नाही असं ते सांगतायत। सुधीर वैद्य, आपला कार्यक्रम संपत आलाय, मला शेवटी सांगा, 50 वर्षाचा अनुभव तुमच्या गाठीला आहे, काय सांगाल? हा कालचा मुलगा सचिन रमेश तेंडुलकर 2011चा वर्ल्ड कप खेळेल का? आपल्याला पुन्हा एकदा विश्वविजेता बनवेल का? मला ते खात्री आहे, कारण बघा तुम्ही टीव्ही बघता गेले 2-4 वर्ष बघताय, त्याला काही शारीरिक दुखापती झालेले आहेत, कंबर, मनगट, ढोपर वगैरे दाखवतात। तुम्ही मॅच बघताना बॅटिंग किंवा फिल्डिंग करताना असं कुठे जाणवतं का त्याला काही इजा झालेली आहे की त्याच्यावर ऑपरेशन झालेली आहेत वगैरे वगैरे? तसं काही दिसत नाहीये। आणि ज्या जिद्दीने खेळतो आहे, त्याचा स्टाईल किंवा पॅशन जे आहे त्याचं लक्षात घेता, आणि जो त्याचे रन्स देखील काय सेंचुरी मारली नाही पण कधी रन्स कमी केला असं काही नाही, काय त्याच्या 50-72 किती 90 झाल्यात हाफ सेंचुरी वन डे मध्ये। आणखी वन डे काय आणि टेस्ट मॅच काय, सगळ्या क्रिकेटर्सनी, जयसूर्या टेस्ट क्रिकेट बंद केलं, शेन वॉर्ननी वन डे बंद केलं, इंजमाम त्याच्याबरोबर सुरू केलेला आज संपला, अनेक लोक मागे पडली, पण हा खेळतोय आणि दोन्हीकडे वन डे टेस्ट मॅचेस ऍडजस्ट करून सारखाच खेळत आहे, परफॉर्मन्स चांगला आहे। तर त्या बॅकग्राऊंडमध्ये असं वाटतं की हा सचिन अवयवाने साथ दिली तर निश्चितच वर्ल्ड कप खेळेल आणि कदाचित जिंकून देखील। अगदी आपल्या सगळ्या पाहुण्यांनी माझी जी इच्छा आहे तिच्यावर शिक्कामोर्तब केलंय। 2011चा वर्ल्ड कप सचिनने खेळायला हवा, नियती त्याला साथ देईल, कारण नियती बहादूर लोकांना
नेहमीच साथ देते. शेवटी मी इतकंच म्हणेन की सचिनवर टीका करणं, इतका तो प्रगल्भ झालेला आहे खेळाडू, इतका तो समर्थ झालेला आहे, सामाजिक जाणीवेच्या बाबतीतही इतका तो समतोल आहे की सचिनवर टीका करणं हे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. हे कधीतरी आपल्या लक्षात येऊ दे. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न मी घेतो. पडद्यावर पाहू शकता, चेन्नईत शतक झळकावून सचिननं टीकाकारांची तोंड बंद केली आहेत का? बघा पडद्यावर तुम्ही. आता 86% लोक म्हणतात होय, टीकाकारांची तोंड बंद केली आहेत आणि 2011 साली वर्ल्ड कप खेळून सचिनने टीकाकारांच्या तोंडांना कायमची चिकटपट्टी लावावी अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. पहा फक्त आयबीएन लोकमत.